सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील खानापूर विटा तहसीलदारपदी नवनिर्वाचित तरुण तडफदार व कर्तव्यदक्ष दमदार कामगिरी करणारे व सामान्य नागरिकांसह सर्वांना समान योग्य न्याय देणारे, चुकीच्या जागी चूक व बरोबरच्या जागी बरोबर हे चिन्ह ते कधीच विसरणार नाहीत. येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना अशा गोष्टींबाबत योग्य वेळी योग्य सल्ला, तसेच शब्दापेक्षा कागदाला महत्त्व, त्यातूनही सामान्य माणसांची काय व्यथा हे जाणून घेऊन सरकारी कागद या संदर्भात योग्य मार्गदर्शन करणारे, धडाकेबाज दमदार कामगिरी करणारे सन्माननीय खानापूर विटा तहसीलदार म्हणून श्री योगेश्वर टोंपे साहेब यांनी खानापूर विटा तहसीलदार पदाची जबाबदारी हाती घेतली. तालुक्यासह विटा शहरात येणाऱ्या तमाम नागरिकांना न्याय व सन्मान देण्याचं काम सन्माननीय तहसीलदार योगेश्वर टोंपे साहेब यांनी केलं. शासकीय नियमांचं सर्व नागरिकांनी काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. शिवाय तहसीलदार कार्यालयातील सर्व जबाबदार पदाधिकारी यांना सुद्धा योग्य मार्गदर्शन व योग्य सल्ला देत आपलं काम काय आहे व आपल्या कामाची काय जबाबदारी आहे हे सुद्धा सर्व पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन प्रत्येकाच्या अडचणी समस्या अधिकाऱ्यांच्या जाणून घेऊन येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना सुद्धा योग्य वेळी योग्य सल्ला देऊन प्रश्न कसे सुटतील या संदर्भात अत्यंत चांगली कामगिरी तहसीलदार टोंपे साहेबांनी पार पाडली. मी अधिकारी आहे असं कधीच ते स्वतःला म्हणत नाहीत, मात्र जनतेला मान सन्मान देऊन आपल्या आलेल्या तक्रारी या संदर्भात सर्व माहिती घेऊन योग्य सल्ला व जास्तीत जास्त आपापसात कशा मिटवता येतील, कदाचित तक्रारीचं निवारण कसं करता येईल याबाबत मात्र नक्कीच चांगलं काम साहेबांकडून होत आहे. कमी कालावधीमध्ये खानापूर तालुक्यासह विटा शहरात अत्यंत लोकप्रियता ठरलेले तहसीलदार म्हणून योगेश्वर टोंपे साहेब यांचं नाव घेतलं जातं. स्वतः साहेब तालुक्यामध्ये सतत वेळोवेळी शासकीय कामांसंदर्भात ग्रामीण भागातून सुद्धा फेरफटका मारताना दिसून येत आहेत. खानापूर विटा तहसीलदार कार्यालयाच्या हद्दीत येणाऱ्या सर्व ग्रामीण भागात ते भेट देऊन अनेकांच्या समस्या, अडचणी व बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहेत. शिवाय त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य, त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांनी सर्वांना लावलेली आपुलकी, पुढील व्यक्ती आपल्याजवळ आल्यानंतर त्याचं काम समजून घेणं, अशा अनेक गोष्टी कशा मार्गी लागतील, आपल्याला इथं काय करायला पाहिजे असे सर्व प्रश्न कर्तव्यदक्ष धडाडीने सोडवण्याचं काम तहसीलदार साहेब करतात. कोणाच्या विरोधात कोणाची तक्रार असेल तर दोघांना आमनेसामने बोलावून योग्य सल्ला, योग्य मार्गदर्शन, दोन्ही तक्रारींचं निवारण, कागदपत्रांची छाननी असे बरेच काही गोष्टी लक्षात घेऊन योग्य न्याय आणि योग्य निर्णय देण्याचं काम साहेबांच्या हातून कमी कालावधीत भरपूर काम होताना दिसतं. तालुक्याचा आणि शहराचा अभ्यास करत साहेबांनी अनेक प्रश्न, शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी सोडवण्याचं काम आल्यापासून केलं. त्यामुळे खानापूर विटा तहसीलदार हे जनतेच्या मनामध्ये देव माणूस म्हणून आता चर्चा सर्व तालुक्यात विटा शहरात होताना दिसते. प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी कार्यक्रमाची पार्श्वभूमी व त्या ठिकाणी योग्य मार्गदर्शन, जुन्या नव्या आठवणी, पहिले दिवस आत्ताच दिवस या विषयांवर अत्यंत चांगलं मार्गदर्शन साहेबांच्या हातून होत असतं. त्यांच्या कामाच्या कौतुकाबरोबरच तरुण युवकांनी सुद्धा साहेबांच्या या मार्गदर्शना व कामगिरीचं कौतुक केलं आहे. त्यामुळे सध्या तरी खानापूर विटा एक शासकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी म्हणून तहसीलदार योगेश्वर टोंपे साहेब यांचं नाव मात्र चांगलंच खानापूर तालुक्यात व विटा शहरात होताना दिसतंय. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.